आणि बुलेटिनची सुरुवात आजच्या महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करूयात। आज ठाकरे आणि शिंदेंसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। याचं कारण आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील अंतिम सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे। आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं। मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी जुलै महिन्यामध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती। त्या अर्जाची दखल घेताना न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं मूळ याचिका सुद्धा लवकर निकाली काढणार असल्याचे संकेत दिले होते। दरम्यान आज हे प्रकरण निकाली निघतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिकची माहिती जाणून घ्या रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। रामराजे, आज अत्यंत महत्त्वाची ही सुनावणी होणार आहे, अंतिम सुनावणी होणार आहे। किती वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे, काय अपडेट्स? बिलकुल, कारण 16 नंबरचं हे मॅटर आहे आणि 16 नंबरची केस आहे। आता 15 नंबर चालू आहे, त्यामुळं 15 नंबर संपल्यानंतर 16 नंबर येणार आहे। साधारणतः थोड्याच वेळामध्ये सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे। सकाळपासून 1 ते 15 नंबर पर्यंत सुनावण्या झालेल्या आहेत। 15व्या नंबरची सुनावणी आहे ही, आणि थोड्याच वेळामध्ये ही सुनावणी सुरू होऊ शकते। आणि या सुनावणीसाठी वकील सुद्धा दाखल झालेले आहेत। एकीकडून कपिल सिब्बल जे ते उद्धव ठाकरे यांच्याकडून लढणार आहेत आणि त्यांची मागणी हीच आहे की एकनाथ शिंदे यांना जे शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह जे दिलेलं आहे तर ते चिन्ह ताबडतोब गोठवावं, ही पहिली मागणी आहे। दुसरी मागणी म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगाकडे हा अधिकार नाहीये की एखादा पक्ष एकनाथ शिंदे यांना देणं, त्यामुळे ते त्यांच्या अधिकार कक्षेच्या बाहेरचं हे प्रकरण आहे। ते केवळ हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला हा अधिकार आहे की पक्ष कोणाला द्यायचं। त्यामुळे निवडणूक आयोगाने याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने पक्ष दिल्याचा सुद्धा दावा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जे काही पक्ष मधले जे संपूर्ण सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, ते उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगानं ही सत्यता जी आहे ती पडताळली नसल्याचा सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या सगळ्या मागण्या आहेत आणि ताबडतोब हे चिन्ह गोठवावं आणि हे चिन्ह कशा प्रकारे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे यावरच हे ऑब्जेक्शन आहेत सर्व। आणि त्यानुसारच आज आजच्या या हिअरिंग मध्ये हेच मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल यांच्या मार्फत मांडले जाणार आहेत। जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर ही हिअरिंग असणार आहे आणि 1च्या आतमध्येच ही संपूर्ण हिअरिंग संपवावी लागणार आहे, कारण 1च्या नंतर ब्रेक असतो आणि 2 वाजता नवीन एक दुसरी केस आहे। त्यामुळे 2च्या नंतर यावर सुनावणी होणार नाही। तर आता जो अवधी उरलेला आहे म्हणजे की 15 नंबर केस संपल्यानंतर 16 नंबरची केस जी येईल त्यासाठी जो अवधी उरलेला आहे त्यामध्ये आपले मुद्दे जे आहेत ते मांडावे लागणार आहेत आणि त्यानंतर कोर्ट सांगणार आहे की आज सुनावणी घेतली जाते का पुढे ही सुनावणी ढकलली जाऊ शकते। परंतु 1 आठवड्याने जर पुढे सुनावणी ढकलली तर दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा सुप्रीम कोर्टासमोर, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यामध्ये ही सुनावणी संपवणं हा उद्देश जो आहे तो उद्धव ठाकरे यांचा असणार आहे। बरोबर आहे रामराजे, आणि त्यामुळे आज हे प्रकरण निकाली निघतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। दरम्यान याबाबत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी काय म्हटलंय पाहूयात। शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह लोकांच्या मनात रुजलेलं आहे, तरी सुद्धा आतापर्यंतच्या निवडणुका या मशाल चिन्हावर लढण्यात आल्या आणि लोकांना लक्षात आल्यानंतर की केवळ पक्षचिन्हच नाही तर मतदार याद्यांचा घोळ आणि ईव्हीएमचा घोटाळा याच्या आधारे निवडणुका काही जणांनी जिंकलेल्या आहेत। तो सुद्धा मुद्दा लोकांच्या मनात नक्की न्यायाचा म्हणून ठसलेला आहे। आता या संदर्भात न्यायिक निर्णय योग्य पद्धतीने झाला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बाजू कायदेशीर दृष्टिकोनातून आणि घटनात्मक दृष्टिकोनातून मजबूत असल्यामुळे त्यांच्या बाजूने निर्णय होण्याची शक्यता जास्त आहे।